बाबा तुमचं नाव काय? सकाराम कानाडे. सांगा देवाचं काय सांगा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वसुदेवा. श्रीराम जय राम जय जय राम. भगवान बाबा, वामन बाबा, खंडू बाबा, नारायण महाराज, आदिनाथ महाराज, नामदेव शास्त्री, सद्गुरु वाचून सापडणं सोय धरावे पाय आदी आदी. गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वसुदेवा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पाखंडाचे खंडन, धर्माचे पालन, हित ते करावे देवाचे चिंतन. कुळी कन्यापुत्र होती सात्विक, तयाचा हरेक वाटे द्यावा. सात्विक कुळाच्या गोष्टीतला भगवंताला सुद्धा सगळ्याला सुद्धा त्याचा हरेक वाटतो. असे कुळाचा उद्धार होणे म्हणजे हे नाम स्मरणानंच होतं, पैशाने होत नाही. नाम स्मरणे तिथं कुळाचा उद्धार होतो आणि लोकांचा म्हणजे परमार्थ कशाला म्हणते, जे परख्याचा सुद्धा उद्धार हवा त्याला परमार्थ म्हणते. असंही नट खटया आणि शुद्ध होऊन जात. जे अज्ञान असलं त्याचा अज्ञानपणा दूर होतो आणि सगळ्यात भक्ती श्रेष्ठ आहे. धन पैसा एकाच एक श्रीमंत आहे, पैशावाले गरीब पण आहे आणि पैशावाले पण आहे. पण जे जिथं भक्तीचं ज्ञान आहे ते धार्मिक गोष्टीचं ज्ञान आहे ते श्रेष्ठ आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकेला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं. असे त्याच्याकरता नाम श्रेष्ठ आहे. जातेनं धान्य दळलं तर काय होतं, त्याचं पीठ होतं. किती धान्य दळा पण खुट्यापाशी धान्य असलं ते मोजकं असतं, त्याचं पीठ होत नाही. तसं आपण भगवंताचा खुटा, परमार्थाचा खुटा, धार्मिक खुटा धरून राहिलो ना तर आपलं पीठ होत नाही. वासनाचं बीज जाळण्याचं महत्वाचं आहे. ना तर इंद्र पडले भगत, चंद्र झाला काळा, नारद चुकला ताळा बदनाचा. 60,000 वर्षे तप केलं विश्वामित्रानं, 60,000 वर्षे. पण त्याची वासना कोणावर गेली, रंभावर. तर तपाचा भंग झाला. नारद मुनीची वासना बाईवर गेली, नारद मुनीची वासना बाईवर गेली. तर त्या बाई तर भेटली नाही त्याला, स्वतः बाई झाला, त्याला 60 पोरं झाली. रावणाची वासना सीतामाईवर गेली तर सोन्याच्या लंकाची राख झाली. हो, इंद्राची वासना अहिल्यावर गेली. अहिल्या म्हणजे गौतम ऋषीची साधूची बायको होती. हो, मग त्याच्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणले, परधन पर नारी याचा करी विटाळ आणि ते देव जाणे ऐसा. पर गोष्टीवर, वाईट गोष्टीवर ध्यान ठेवायचं नाही. आपल्या कष्टाचं कर्माचं कुठं जात नाही. आणि आपले जे कर्म भोग असतात ते आदिल्या जन्माचे असते. केले कर्म तीच भोग आले ना, उपजले मेले ऐशे किती, ते आदिल्या जन्माचं कर्म असतं ते. पण आपल्या कर्माचे दोष कुणाला द्यायचे नाही. किती रूपवान बाई असली, रूपवान माणूस असला तर नाशिवंत देह जाणार सगळं. नाशिवंत शरीराला दुःखच असतं, पण या नाशिवंत शरीराचा उद्धार कशाने होतो, नामानं होतो. नामानं होतो. हे भगवंताचे जिथं भजन पूजन आहे तीच भक्ती खरी आहे. फक्त आपली नीती सोडायची नाही. नीती नियमन आम्ही तो पराण्या दुर्लभन लक्ष्मी वल्लवता याजवळी. आणि आपली जर नीती सोडून आपण जर नुसतं पाखंड बोलत राहिलो आणि आपलं आचरण जर शुद्ध नसलं तर त्याचा उपयोग होत नाही. सामनेवाल्याला होतो त्याच्यावाला प्रसाव होतो, पण आपणच शुद्ध राहिलं पाहिजे. बोले ऐशे चाले त्याचे वंदावे पावले, तुकाराम महाराज म्हणला. आणि बोला तर एक, चालत एक, त्याचे पाहू नाही मुख. नाथ महाराजाचा अभंग येतो. नाथ महाराज म्हणले, भांडता कुंडता बसता उठता हरी म्हणा. आणि जर हरीचा लय कटाळा असला, तिरस्कार असला तर ते नाथ महाराज काय म्हणले, काय माया गेली होती भूतापशी, हरी नाही मुकाशी हरी मुळा. पातक करता पुढे आहे पुस्तान, काय उत्तर देता होशील तू. तसं बोलताना भांडतात. कली अवघे उदार हरीच्या नामी, तप्प करायची गरज नाही, जटा राखायची गरज नाही भेव वाटल्यासारख्या लोकाला. आपण शुद्ध भगवंतानी प्रेमानं जर नित्यनेमानं नाव घेतलं ना, हीच भक्ती आहे. आणि देवाची वस्ती कोणची सांगितली, दया, श्यामा, शांती, आणि हीच देवाची वस्ती. हो, तरणे को लिंता, डुबणे को अभिमान, लेणे को हरिनामन, करणे काय तर अन्नदान. अन्नदान आणि हरिनाम हे श्रेष्ठ जगामध्ये. जग में सुंदर आहे दोनों नाम, कहो कृष्णा कहे राम. अरे मी जेवायला बसलो ना, विठ्ठला विठ्ठला. तुम्ही पण माऊली भेटले आम्हाला सद्गुरु जी हरी. हरे कृष्ण.